गृह खरेदी ही सर्वात महागडी खरेदी असते, कदाचित आयुष्यातली सर्वात महाग खरेदी असते आणि अशी खरेदी करत असताना सर्वांची इच्छा असते की आपल्याला बेस्ट डील मिळावा आणि बेस्ट डील जेव्हा आपल्याला डेव्हलपर कडून मिळवायची आहे आणि चांगल्यात चांगला सूट आपल्याला घर खरेदी करताना मिळवायचा आहे, तर त्यासाठी करावी लागते सौदेबाजी म्हणजेच बार्गेनिंग. आणि बार्गेनिंगसाठी आपण भारतीय लोक जगप्रसिद्ध आहोत. पण ही घर खरेदी आहे, इथे बार्गेनिंग करताना बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. हा कुठला एखादा पॅकेज प्रोडक्ट नाहीये की ज्यावरती एक एमआरपी असेल आणि त्या एमआरपी नुसार आपण जसे मार्केटमध्ये जाऊन बार्गेनिंग करतो तशी बार्गेनिंग रिअल इस्टेटमध्ये सुद्धा करू शकतो. त्यासाठी काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. या कोणत्या गोष्टी आहेत आणि बार्गेनिंग करताना कशा प्रकारे करावी, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, या सर्व विषयांवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. माझं नाव आहे जय नाईक आणि आपण बघत आहात विराट प्रॉपर्टीज. भारतामध्ये रिअल इस्टेटच्या ज्या किमती आहेत ते खूप जास्त लवचिक असतात, वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असतात. घर कोणत्या लोकेशन मध्ये आहे, त्या घराचा आकार किती आहे, म्हणजे कार्पेट एरिया, बिल्डअप एरिया किती आहे, लोकेशन सोबतच त्यामध्ये सोयी सुविधा म्हणजे अम्युनिटीज काय काय आहेत, विशेष म्हणजे कोणत्या बिल्डर डेव्हलपरचं ब्रँड पण इथे मॅटर करतो. म्हणजे बोलायचं झालं तर वेगवेगळ्या घटकांनुसार वेगवेगळ्या किमती असू शकतात. मग अशा वेळेस जेव्हा आपल्याला बार्गेनिंग करायची आहे आणि घर आपल्याला व्यवस्थित डील करून मिळवायचं आहे, तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्या अशा प्रकारे. सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यास आणि संशोधन करणं फार आवश्यक आहे. ज्या लोकेशन मध्ये तुम्ही घर घेत आहात त्या लोकेशन मध्ये आता सध्या स्थितीला घराच्या किमती काय आहेत. होऊ शकतं की एकाच लोकेशन मध्ये वेगवेगळ्या किमती तुम्हाला बघायला मिळतील. मग हे वेगवेगळ्या किमती कोणत्या घटकावर अवलंबून आहे आणि का वेगवेगळ्या आहेत. होऊ शकतं की त्या प्रत्येक डेव्हलपर बिल्डर कडून वेगवेगळ्या ऑफर्स, अम्युनिटी, सोयी सुविधा आणि होऊ शकतं की स्टेशनच्या जवळ, बस स्टॉपच्या जवळ, एअरपोर्टच्या जवळ अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज असू शकतात. त्यामुळे त्याच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. पण अशा किमती माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला ज्या लोकेशन मध्ये तुम्ही घर घेऊ इच्छिता त्या लोकेशन मध्ये जे तुमचे मित्र परिवार राहत असतील, कोणी परिचयाचे लोक राहत असतील, तर अशा व्यक्तीकडून त्या लोकेशनच्या किमती ज्या आहेत, ज्या चालू सध्या परिस्थिती बाजार किंमत आहे ती माहीत करून घ्या. होत असेल, शक्य असेल तर एजंटची मदत घ्या. काय असतं की अशा प्रकारे तुम्ही संशोधन जर केलात, जर आधीच त्या लोकेशन वाईज तिथे बाजार किंमत काय चालू आहे, पर्टिक्युलर एरियाची काय किंमत चालू आहे, कोणता डेव्हलपर काय ऑफर करत आहे, जर घराच्या किमती तो महाग विकतोय तर त्यासोबत तो कोणकोणत्या सोयी सुविधा देतो, या सगळ्या गोष्टीचा पूर्व अभ्यास जर तुम्ही केला आणि जेव्हा तुम्ही डीलसाठी बसणार, बार्गेनिंग जेव्हा करणार, तेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये ती एक जो कॉन्फिडन्स असतो, कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या गोष्टीचा. तर माझा हा सल्ला राहील की जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी एखाद्या लोकेशन मध्ये बघायला जाता त्यावेळेस त्या लोकेशनची पूर्वकल्पना, पूर्व आयडिया ज्याला आपण म्हणतो, पूर्व संशोधन करून ठेवा. त्याची बाजारभाव, मूल्य, किंमत किती आहे, प्रत्येक वेगवेगळ्या डेव्हलपरच्या ज्या प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट वाईज किंमत का अशी आहे, या सगळ्या गोष्टीचा अनुमान तुम्ही आधीच घ्या. आता बघा, जर तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला जाताय आणि ज्या डेव्हलपरकडे तुम्ही जाताय, पहिल्यांदा तुम्ही जाऊन साईट व्हिजिट केली, तुम्हाला सॅम्पल फ्लॅट डेव्हलपरच्या लोकांनी दाखवलं, तुम्हाला तो आवडला. आवडता क्षणी जेव्हा तुम्ही आता घेण्याचा विचार करताय त्यावेळेस आणि त्याच्या आधी जितक्या वेळेस तुम्ही त्या ऑफिसला गेला असाल, त्या बिल्डर, डेव्हलपर किंवा सेल्स टीम जे आहेत त्यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करा. काय असतं, जे अतिशहाणे लोक असतात ना, ते जेव्हा घ्यायची तयारी नाहीये तर अर्धवट माहिती घेऊन जे आहेत ना, ते बिल्डरच्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना बिल्डर जो आहे तो वाव देत नाही. चांगले संबंध जर प्रस्थापित केले, तुम्ही जर त्यांना तो इंटरेस्ट दाखवला, तो खरेपणा दाखवला की खरोखर मला घर घ्यायचं आहे, माझी ती गरज आहे, मी घेणारच आहे आणि तुमच्याच कडून घेणार आहेत, त्यांना तो विश्वास दाखवा. चांगला संबंध असेल तर चांगलं बार्गेनिंग होईल, चांगलं बार्गेनिंग होईल तर चांगली सूट तुम्हाला मिळेल आणि बेस्ट डील तुम्हाला मिळेल. आता घर घेताना प्रामाणिक हेतू का असला पाहिजे, तर डेव्हलपरची जे सेल्स टीम आहे त्यांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहित असते की कोण व्यक्ती घर घ्यायला आलाय आणि कोण फक्त चौकशी करायला आलाय. काही प्रकारचे लोक असे असतात जे फक्त एक्सप्लोर करतात, ज्यांना फक्त प्रॉपर्टी बघायला आवडतं, ते घेण्याच्या कोणत्याही हेतूने येत नाही. तो हेतू त्या लोकांना समजून येतो. सगळीकडे जाऊन फक्त प्रॉपर्टीची चौकशी करायची आणि जर आपल्याला प्रॉपर्टी नाही घ्यायची तर बिनबुडाचे सूट मिळवण्यासाठी बार्गेनिंगचे प्रयोग करायचे, त्यामुळे त्यांना चांगली सूट मिळू शकत नाही. आणि कदाचित हे लोकांना माहित नसेल की तुमचा जो डेटा आहे हे प्रत्येक डेव्हलपर आणि सगळ्या ऑफिसेसमध्ये एक्सचेंज होत राहतो. त्यामुळे माहित असतं सर्वांना की हा व्यक्ती घेणारा आहे की नाही घेणार आहे. तुमचा प्रामाणिक हेतू त्यांना दाखवा.
तुम्हाला जर खरोखर प्रॉपर्टी आवडली असेल तर त्याला लगेच नाही का डाऊन पेमेंटसाठी ऑफर करा, की आम्हाला डाऊन पेमेंट आता करायचं आहे, आता मी लगेच डाऊन पेमेंट करणार किंवा उद्या परवा आम्ही डाऊन पेमेंट करणार, आता तुम्हाला पीडीसी आम्ही देऊन जाणार, पोस्ट डेटेड चेक. तर अशा वेळेस तुमचा प्रामाणिकपणा जो आहे, तो हेतू जो आहे ते त्यांना कळून येतो. त्यांना माहित असतं की हा कन्फर्म बायर आहे, आपला तो ग्राहक आहे जो घर घेणार आहे. अशा ग्राहकांसाठी मग त्यांच्याकडे सुद्धा सूट देण्यासाठी चांगला वाव असतो. ते लोक सुद्धा तुम्हाला तसं ट्रीट करतात, तसं कन्सिडर करतात आणि तुम्हाला चांगलं डील तिथे मिळू शकतं. त्यामुळे घर घ्यायला जेव्हा तुम्ही जाताय तर प्रामाणिकपणे तुमचं घर घ्यायचा हेतू असेल तरच तुम्ही त्या प्रकारच्या गोष्टी करायला पाहिजे, त्या प्रकारचं हे करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी महत्वाची की जिथं तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला जाताय त्या प्रॉपर्टीला नावं ठेवू नका, त्या प्रॉपर्टीला वाईट बोलू नका. उलट तुम्ही असं सांगू शकता की याच लोकेशनमध्ये दुसरा डेव्हलपर जो आहे तो कमी किमतीमध्ये घर विकतोय, असं का, तो का कमी किमतीमध्ये विकतोय आणि तुमची किंमत जास्त का. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारून कंपॅरिझन करू शकता, ना की त्यांना नाव ठेवू. तर अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही प्रश्न विचारतात त्या प्रश्नामध्ये एक जोर असतो, दम असतो, वजन असतो आणि अशामुळे डेव्हलपरचे जे माणसं आहेत त्यांना असं वाटतं की यांचा प्रामाणिक हेतू आहे घर घेण्याचा, यांच्यासाठी आपण चांगलं डील आणि चांगली सूट ही दिली पाहिजे. जेव्हा आपण बार्गेनिंग करतोय तर आपल्याला मर्यादा माहित असलं पाहिजे. आपण रस्त्यावरून कुठली वस्तू घेत नाही की एखाद्याने 1000 रुपयाची सांगितली ना आपण 100 रुपयापासून सुरुवात करायची. हे रिअल इस्टेट आहे, ही प्रॉपर्टी आहे, याच्यामध्ये बार्गेनिंग आणि सूटला सुद्धा एक मर्यादा आहे. जेव्हा तुम्ही निगोशिएट करताय प्राइस तर मी सल्ला देईल की 15% सुरुवात करा. तुम्ही जर डायरेक्ट किंमत 20-30% कमी करून मागत असाल तर कुठलाही डेव्हलपर आणि बिल्डर देणार नाही. तर तुम्ही 15% सुरुवात करू शकता. अशा वेळेस तुम्हाला बिल्डरचे माणसं जे आहेत ते पण कॉपरेट करतील आणि तुम्ही जर 5% जरी डील मिळवत असाल तरी ते सुद्धा खूप चांगली डील रिअल इस्टेटमध्ये मानल्या जाते. आणि एखादा बिल्डर जो आहे तो खूप मोठा आहे आणि तो द्यायलाच तयार नाहीये तर तुम्ही इतरही गोष्टी त्यांना विचारू शकता. जसं की तुम्ही जरा ठीक आहे मूळ किमतीमध्ये काही कमी करत नाही तर तुम्ही एक काम करा, आमचं जीएसटी माफ करा, आमची स्टॅम्प ड्युटी माफ करा किंवा आमचं रजिस्ट्रेशन फी माफ करा, तेवढीच आमची बचत होईल. आणि ऑलरेडी एखाद्या बिल्डरनी आणि डेव्हलपरनी अधिकृतपणे तुमची जीएसटी, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन माफ केलं असेल तरीही तुम्ही इतर गोष्टीसाठी विचारणा करू शकता. जसं की फर्निश फ्लॅट आम्हाला तुम्ही देऊ शकता का, मॉड्युलर किचन तुम्ही आम्हाला देऊ शकता का, किंवा 4 सीलिंग वगैरे असं काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला तुमच्याकडून मिळू शकतात का, ह्या गोष्टीची विचारणा सुद्धा तुम्ही तिथे करू शकता. अशा प्रकारे प्रामाणिक हेतूने जर तुम्ही विचारणा केली तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारची सूट जी आहे ती रिअल इस्टेटमध्ये मिळू शकते. आता कोणत्या घरामध्ये जास्त सूट मिळण्याचे चान्सेस असतात बघा. 2 प्रकारचे प्रोजेक्ट असतात, एक अंडर कन्स्ट्रक्शन आणि एक रेडी पोझिशन. रेडी पोझिशन घरांच्या किमतीला जास्त मागणी असते कारण डायरेक्ट राहायला मिळतं आणि अंडर कन्स्ट्रक्शन घरं जे 1-1.5 वर्षांनी तुम्हाला मिळणार असतील. तर जर अंडर कन्स्ट्रक्शन घरात तुम्ही चांगल्या प्रकारे बार्गेनिंग करून सूट घेऊ शकता. त्यावेळेस बिल्डर आणि डेव्हलपरला तिथे बुकिंग महत्वाची असते कारण त्यांना त्याच फंडिंगनी घर तो बनवावं लागतं, ते बिल्डिंग, तो प्रोजेक्ट बनवावा लागतो. आणि जर रेडी पोझिशन मध्ये एखादा प्रोजेक्ट असेल तर तिथं तुम्ही जास्त अपेक्षा करू नका कारण तुमच्यासोबत इतरही ग्राहक असतात जे तुमच्यापेक्षा चांगली किंमत मोजून ते रेडी पोझिशनचं घर घेऊ शकतात. तर त्यामुळे जर रेडी पोझिशन आणि अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये कंपॅरिझन करताना तुम्हाला थोडीशी बचत खरोखर करून घ्यायची असेल तर तुम्हाला जर घाई नसेल, तुम्हाला चांगलं घर हवं असेल तर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा घेऊ शकता. त्याने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आधीच पूर्वकल्पना करून सुद्धा करता येतात. काही चेंजेस घरामध्ये असेल तर तुम्ही बिल्डरला सांगून ते करू शकता. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही बार्गेनिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला या सगळ्या ज्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुम्हाला बार्गेनिंग करून चांगली डील मिळवायची असते. आणि शेवटी जाताना एक सांगेल की एखादा बिल्डर आणि डेव्हलपर जिथे तुम्हाला कुठल्याच प्रकारची ऑफर करत नाहीये, काही करत नाही, तुम्ही विराट प्रॉपर्टीजला संपर्क साधा. विराट प्रॉपर्टीज तुमच्या मार्फत जे आहे हे चांगल्या प्रकारे तुम्हाला चांगली डील करून देऊ शकते. बिल्डर कोणताही असू द्या, डेव्हलपर कोणताही असू द्या किंवा प्रोजेक्ट कुठल्याही लोकेशनला असू द्या, चांगली डील मिळवण्यासाठी नक्कीच आम्ही नेहमीच आजपर्यंत खूप साऱ्या ग्राहकांना चांगली डील आम्ही मिळवून दिली आहे, तशी तुम्हाला सुद्धा मिळवून देऊ. आणि सोबत जर कुठल्याही डेव्हलपर, बिल्डर कुठेही तुम्ही बुक करा, मॉड्युलर किचन ॲब्सोल्युटली फ्री जे आहे विराट प्रॉपर्टी आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकाला हे देतो. सोबतच 5 वर्षाचं पूर्ण बॅकअप आणि गॅरंटी सुद्धा आम्ही आमच्या कस्टमरला प्रोव्हाइड करतो की घराच्या पोझिशन मिळाल्यानंतर जर काही इश्यू आले, काही प्रॉब्लेम आले तर कोणी साथ द्यायची तर ती साथ आम्ही देतो. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. अजूनही नवनवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर नेहमी येत राहील. तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. खाली मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता. महत्वाची सूचना आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि
हे व्हिडिओ जे आहे ते गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.